रियल होटल के सामने नायगांव रोड पे ये हॉस्पिटल है, जहाँ पर तमाम फैसिलिटीज़ हैं, आईसीयू है, वेंटिलेटर फैसिलिटीज़ है, कैजुअलिटीज़ फैसिलिटीज़ है। बहुत शुक्रिया दोनों डॉक्टर्स और इरफान हदीस अंसारी के नूरे नज़र, अफजल के नूरे नज़र। चलते हैं महामुकाबले की तरफ, खिताबी जंग, खेल की शुरुआत। धन्यवाद सिद्दीक जी। सुरू होतोय 40 वर्षांवरील क्रिकेटचा पहिला अंतिम सामना। 3 फॉर्मॅटचा क्रिकेट तुम्ही आता लगातार पाहणार। पहिली फायनल असेल 40 वर्षांवरील खेळाडूंची, ती असेल गावदेवी भादवड विपक्ष जॉली कामतगर। यावेळेस उजव्या बाहेर हा बॉल हाताळला गोलंदाज प्रल्हादने। सुरुवात चांगली होती, नाणेफेक जिंकली होती गावदेवी भादवडने आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय जॉली कामतगरला फलंदाजी करण्यासाठी। स्ट्राईकवर बॅट्समन असेल विलास। पुढचा बॉल काहीसा कमी गतीने हाताळलाय। खूप चांगलं व्हेरिएशन, तितकंच चांगलं पिचिंग आणि दर्जेदार गोलंदाजी करतायत गोलंदाज प्रल्हाद। बढ़िया गेंदबाजी इस वक्त लगातार 2 डॉट गेंदे पहली ओवर में, पहली 2 गेंदे। प्रल्हाद पंचांच्या डावीकडून यावेळेस पुन्हा एकदा बाहेर वळणारा चेंडू, कुठेतरी व्यवस्थित मोजता येत नाहीये, निरीक्षण करता येत नाहीये आणि त्याचमुळे कुठेतरी वारंवार ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होतोय आणि प्रल्हाद देखील तितकं चातुर्य दाखवत उजव्या बाहेरचे चेंडू हाताळत। बॅक टू बॅक 3 डॉट। बहुत बढ़िया गेंदबाजी। पुढचा बॉल प्रल्हादचा, लेफ्ट आर्म राउंड। यावेळेस बॉल कट केला जात आहे, चेंडू निघून जातोय गली पॉइंट क्षेत्रातून मागे थर्डमॅन रिजन मध्ये बॉल अडवला जाईल। दरम्यान फक्त एकच धाव पूर्ण करते ते आणि या महामुकाबल्याची म्हणजेच 40 वर्षावरील क्रिकेटच्या फायनलची ही पहिली धाव पूर्ण केली जाते। 40+ ओल्डी गोल्डी का फाइनल मुकाबला हम देख रहे हैं। जॉली कामतगर बनाम गावदेवी भादवड। प्रल्हाद जबरदस्त सुरुवात मिळवून देतोय गावदेवी भादवड या संघाला ॲज अ बॉलर। स्ट्राईकवर आता बॅट्समन असेल शैलेश। यावेळेस हवेत आहे बॉल, वाईड ऑफ लॉंग क्षेत्ररक्षकांनी चेस केलं, त्याच्या बॉलला झेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसतोय, बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर। वेट फॉर अंपायर सिग्नल, व्हॉट इट इज 4 or 6। यस, तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते, तर तिसऱ्या पंचाने देखील यायचंय आणि निरीक्षण करून अचूक असं निर्णय पोचवायचे। दरम्यान फटका चांगला होता नबीलजी आणि कुठेतरी जे डॉट बॉल हाताळले गेले होते त्यावर कुठेतरी प्रतिबंध लावणारा आणि कुठे धावांना आकार देणारा हा फटका तुम्हाला पाहायला मिळालाय। शॉट बहुत अच्छा था, लेकिन जादूगर कैलाश नाइक जिस तरीके से कैच को अंजाम दे रहे थे, ये देखिए। प्रयत्न तर तितकेच चांगले होते जसे तुम्ही म्हणतायत कैलाश जादूगर यांचे, पण कुठेतरी त्याच्या हाताला हुलकावणी देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर तय केलाय आणि पंच निरीक्षण करतायत 4 की 6। अल्ट्रा स्लो मोशन में दिखाने की मांग की अंपायर ने। चार धावा, सौकार पंचांचा अधिकृत इशारा 4 धावा येतोय। धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वर। पुढचा बॉल गावदेवी भादवडच्या संघाकडून प्रल्हाद स्टार्ट घेतोय। पुन्हा एकदा तसाच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, पण बॉलने मात्र अतिरिक्त वळण घेतलं बाहेरचं, त्यामुळे समन्वय व्यवस्थित होऊ शकला नाहीये। यष्ट्यांच्या बागे बॉल अडवला जाईल तोवर मात्र 1 धाव परिपूर्ण केली जाते आणि अशा पद्धतीने पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जॉली कामतगर 40+ संघाने धावफलकावर 6 धावा लावलेल्या आहेत। अजूनही एकही गडी बाद झाला नाहीये, पण धावा खूप कमी आहे। बघा 4 षटकांचं क्रिकेट आहे, 40 वर्षांवर क्रिकेट आहे। बघा आता जे सिटी क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट तुम्ही पाहताय त्या खेळाडूंवर तितकीशी जबाबदारी नाहीये, पण 40 वर्षावर जे खेळाडू खेळतात त्यांना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे, त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी आहे आणि त्यांच्या नोकरीची जबाबदारी असून ते व्यवस्थित मॅनेज करून नबीलजी ते क्रिकेट खेळत आहेत। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। मित्रांनो आताच आपल्यामध्ये शुभागमन झाले गोरी फॉर्म सेंटरचे महबूब गोरी, जे वेलविशर आहेत पायनियर स्पोर्ट्स आणि अल्ताफ बालीचे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। बिल्कुल सही कहा मनीष पाटिल सर आपने, लेकिन भिवंडी का जो 40+ का क्रिकेट है इसके अंदर सिर्फ एंजॉयमेंट और इंटरटेनमेंट है। एक से एक खिलाड़ी आपको देखने को मिलेंगे, गेंद की मेरिट पर बल्लेबाजी देखने को मिलेंगी, रनिंग बिटवीन द विकेट अच्छी देखने को मिलेंगी और फील्डिंग भी अच्छी देखने मिलेगी।
आणि 40+ क्रिकेट देखील बघता बघता जाणवत नाही की ते खेळाडू 40+चे आहेत की काय, असं वाटते तरुणांचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खूप चांगलं डेडिकेशन आहे या सर्व खेळाडूंमध्ये आणि त्या डेडिकेशनच्या आधारावर खूप चांगलं गावचं क्रिकेट ते खेळत आहेत. दूसरे ओवर के लिए मच्छिंद्र को बुलाया गया है गेंदबाजी के लिए. गेंदबाजी करेंगे हाजी समद सेट स्टैंड एंड से. सामना करेंगे शैलेश. मच्छिंद्र की ये गेंद कट करना चाहते थे, गेंद का पीछा किया था, गेंद ऑफ स्टंप से ज्यादा भारतीय वाइड घोषित किया अंपायर ने. स्कोर में 1 रन से और इजाफा होगा, बढ़ता हुआ स्कोर 7 पर पहुंचा है. या वाईटच्या स्वरूपाने कुठेतरी एक सुखद धक्का मिळतोय, कारण धावा बॅटने येत नाही पण अवंताच्या स्वरूपात मिळतात. आता कुठेतरी जॉली कामतगर टीमला धावसंख्या 7. फिर एक बार खराब गेंद ऑफ स्टंप से ज्यादा बाहर वाइड घोषित किया. 1 रन और मिलेगा. 8 पर पहुंचा स्कोर. आप देख रहे फाइनल मुकाबला बाली ट्रॉफी 2021 का 40+ फॉर्मेट में. जॉली कामतगरचा कर्णधार देखील मनातल्या मनात तेच म्हणत असेल की जितक्या जास्त धावा मिळतील तितक्या जास्त धावा आमच्या बनतील, कारण आतापर्यंत संकुचित धावसंख्या आहे. धावसंख्या 8 झाली. कुठेतरी कानमंत्र दिला गेलाय गोलंदाज मच्छिंद्रला. फायदा होतोय का पाहूया. फक्त एकच षटक हे पॉवर प्लेचं असल्या कारणाने आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण या दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मच्छिंद्र मुड़ते हुए इस मर्तबा गेंद को खेल दिया है फाइन लेग की दिशा में. 1 रन पूरा किया. दूसरे के लिए जा रहे, खतरा हो सकता है और रन आउट होते हुए इस वक्त शैलेश. कुठेतरी विसर पडलाय की हा बाले चषक 2021चा महाअंतिम सोहळा आहे 40 वर्षावरील क्रिकेटचा. त्यामुळेच कुठेतरी धावा तितकाशा भरत नाहीये. धावांना वेग द्यावा लागेल. पहला झटका लगता हुआ रनआउट के रूप में शैलेश पाटिल आउट होकर पवेलियन लौटते हुए. 3 गेंदों का सामना किया था, 6 रन बनाए. नबीलजी कुठेतरी डेडिकेशनची कमतरता जाणवते. धावांना जोडण्यासाठी कुठेतरी चांगलं शॉट सिलेक्शन दाखवावं लागेल, कुठेतरी भागीदारी बनवावी लागेल आणि कुठेतरी आरामात खेळण्याचा प्रयत्न होतोय. आणि कुठेतरी विसर पडलाय की 4 षटकांचा क्रिकेट आहे आणि 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये वारंवार प्रयत्न करावे लागतील. नए बल्लेबाज सचिन पाटिल. इस मर्तबा गेंद का पीछा किया था, स्क्वायर कट करना चाहते थे, नीची रही थी गेंद, बैठ गई थी, बीट हुए डॉट गेंद. फुटवरचा अभाव जाणवला. बघा तुम्ही सायकल चालवायची असेल तर फक्त हँडल पकडून चालत नाही, तर तुम्हाला पेडल सुद्धा मारावं लागते. क्रिकेटमध्ये तसंच आहे. शॉट सिलेक्शन करताना हात हलवून चालत नाही, पाय सुद्धा हलवावे लागतात. बिल्कुल, पैरों में हलचल बहुत जरूरी है. इस मर्तबा खराब गेंद ऑफ स्टंप से ज्यादा बाहर वाइड घोषित किया. तीसरा वाइड है इस ओवर में अब तक मच्छिंद्र का. असं वाटते गोलंदाज सुद्धा जॉली कामत 40+ संघासाठी काम करतायत, कारण वाईडच्या स्वरूपात धावा बहाल केल्या जातात आणि कुठे त्यामुळेच की काय धावफलक पुढे सरकतोय आणि पोहोचतोय 10 वर. सचिन सामना करेंगे मच्छिंद्र का. स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर. इस बार अच्छी गेंद पड़ने के बाद उछाल प्राप्त की थी, लहराती हुई पहुंची विकेट कीपर के पास डॉट के रूप में. स्वप्न धुळीस मिसळते. फलंदाजाचा कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय, वारंवार होतोय, पण मात्र कुठेतरी बॉलचं मेरिट ओळखून खेळवायला हवा आणि तसं कुठे घडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये जॉली कामतगर संघाच्या फलंदाजांकडून. मच्छिंद्र अगली गेंद लेकर इस मर्तबा खींच के मारा है गेंद को. स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से गेंद जा रही है, डीप में फील्डर मौजूद है, बढ़िया फील्डिंग. एक ही एक्शन में गेंद को फील्ड किया और उसी एक्शन में थ्रो किया. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. 11 पर पहुंचा स्कोर. विलास जो त्या काळातला एक दर्जेदार खेळाडू होता
त्या खेळाडूला त्या काळाची आठवण स्वतःला करावी लागेल आणि तसा खेळ दाखवावा लागेल, कारण जॉली कामतगर संघ हा अंतिम सामन्यात येऊन पोहोचला आणि महाअंतिम सामन्यात जिंकण्यासाठी मात्र तेवढी धावसंख्या ठेवावी लागेल गावदेवी भादवड संघासमोर, कारण गावदेवी भादवड संघ हा दर्जेदार 40+ संघ आहे. एक गडी बाद 11 धावा. मजबूत बैटिंग लाइनअप है गावदेवी भादवड़ के पास. इस वक्त विलास पाटिल पिछली मैच के हीरो, 4 गेंदों का सामना किया, 1 रन बनाया. इस मर्तबा इनफील्ड के ऊपर से खेला लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर गेंद के नीचे, कैच छूटा है वहां पर. 1 रन पूरा किया. 1 से ज्यादा कुछ भी नहीं, से 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 12 रनों पर पहुंचा है, 1 विकेट के नुकसान पर. खूप कमी धावा आहेत या ॲज कम्पेअर टू द फायनल, द बिगेस्ट फायनल ऑफ दिस इयर असं म्हणू शकतो. 40 वर्षावरील क्रिकेटसाठी ही बिगेस्ट फायनलच आहे बाली चषक 2021ची. सचिन सामना करेंगे मच्छिंद्र का. इस मर्तबा पैरों के सामने से उड़ा दिया है गेंद, संजय मात्रे जी की सर की ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. हे सुद्धा कामतगरलाच बिलॉंग करतात. तर कुठेतरी या षटकाराने धावफलक देखील पुढे सरकला आणि कुठेतरी आता म्हणू शकतो एक चांगलं टार्गेटकडे पोहोचू शकेल जॉली कामतगर संघ. बिल्कुल देखना है बची हुई 2 ओवरों में कितने रन बनाती है जॉली कामतगर. 2 ओवरों की समाप्ति 18 रन 1 विकेट के नुकसान पर. क्या कुछ होगा अगली 2 ओवरों में, आइए सुनते आगे कहानी सिद्दीक बाबे सर और कुणाल दाते सर की जुबानी. बहुत शुक्रिया नबील दिवकर और बहुत शुक्रिया वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल. सुहानी शाम में सबसे सुहानी आवाज़, आईपीएल की मखमली आवाज़ फिर से जुड़ती हुई कमेंट्री बॉक्स में कुणाल दाते, वेलकम. थँक्यू सिद्दीक बाबे सर. सुस्वागतम बाली ट्रॉफीच्या या महाअंतिम मॅचमध्ये 40+च्या आपलं सहर्ष स्वागत. 40+ मध्ये आपण पाहतोय 2 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाले होते. जॉली स्पोर्ट्स कामतगर 40+ आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी भादवड. तर 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. जॉली कामतगर 40+ टीमची धावसंख्या आहे 18. 1 विकेट गमावल्यानंतर भादवड टीमच्या पहिल्या बॉलरने तर खूप चांगली बॉलिंग केली, फक्त 6 रन खर्च केले आणि त्यानंतर मच्छिंद्रच्या या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत 12. ओव्हर नंबर 3 ची जबाबदारी कैलाश. कैलाश जादूगर गेंदबाजी के लिए आए हैं. लेग ब्रेक गेंदबाजी के एक ज़माने के शहंशाह रह चुके हैं. चला, थोडासा आश्चर्याचा धक्का मला देखील बसला की नक्की सरनेम आहे की दिलेली उपाधी आहे, परंतु इथे हे जादूगरच आहेत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आणि खऱ्या अर्थाने आता जादू करावी लागेल बॉलिंगमधली कैलाश नाईक यांना. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. कैलाश यांच्या हातामध्ये हा बॉल आणि पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर बॉल मागे जातोय. थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण होतं, 1 रन इथे मिळताना दिसेल. खूप चांगला लेग कटर, लेग ब्रेक, चांगली बॉलिंग ते करू शकतात. क्विकर वन, गुगली अशा अनेक व्हेरायटी असलेले बॉल त्यांच्याकडे आहेत. अच्छी गेंद थी पहली, फ्लाइट दिया था और बैट्समैन फ्रंट फुट पे आके खेलना चाहते थे. बल्ले का सिरा लेके गेंद फ्लाई स्लिप में पहुंची थी. बहुत ही सुहाना मौसम, सूरज अब डूबने की तैयारी में और परछाइयाँ इस वक्त पूरे मैदान को अपने आगोश में लेती हुई. सेमीफायनलमध्ये 4 रन देत असताना 2 विकेट्स घेतल्या होत्या कैलाश यांनी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. या मॅचमध्ये पाहूया, पहिल्या बॉलवर तर सिंगल आली आहे. रन 19. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपिंग इथे खूप चांगली पाहायला मिळाली, परंतु बॉल निसटला मागे आणि तोपर्यंत बाईचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन इथे मिळते. टीमची धावसंख्या 20. महाअंतिम मॅच 40+ची. कैलाश यांच्याकडे हे 3रं षटक सोपवण्यात आलंय. टीम गावदेवी भादवडच्या माध्यमातून काय खेळलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये 40+चे खेळाडू. आणखीन एक चांगला बॉल. कमाल की बॉलिंग कर रहे हैं, लेकिन संजय मात्रे की गेंदें हाथों में कैद नहीं हो रही है, हाथों से छिटक रही है. महामुकाबला 40+ का बाली ट्रॉफी आए दिन बाहर के
आप देख रहे हैं गावदेवी भादवड़ और जॉली कामतकर के बीच में, और मनोहर तरे भी हमारे बीच में अनाउंसर, वेलकम। विलास पाटील थोडेसे अपयशी ठरले, 7 बॉल त्यांनी फेस केले, 3 रनवर ते खेळताना दिसतात या मॅचमध्ये. आणि आणखीन एक डॉट बॉल इथे येईल का, परंतु विकेट किपरच्या माध्यमातून पुन्हा एकदा चूक झाली. त्याचा फायदा इथे घेत असताना 22चा इशारा इथे पंचांनी घोषित केलाय. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 21 लॉस ऑफ 1 विकेट. डॉक्टर जरार करवे भी हमसे जुड़ चुके हैं, अशफाक पनवेलकर, ये डगआउट को दिखाया जा रहा है, डगआउट इरफान भूरे जहाँ पर बल्लेबाजी वाली टीम बैठी है. तिसरं षटक आहे. 21 रन झाल्यानंतर आपण पाहतोय सचिन आहेत स्ट्रायकिंग एंडला. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत, फंबल्ड होत आहेत, थोडासा बॉल निसटतोय बाजूला, तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न सचिन यांनी चालवलाय. यश मिळत आहे, 2 रन इथे मिळतील. टीमची धावसंख्या 23. 40+ क्रिकेट अगदी निराळं क्रिकेट आहे. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केलेली हे सर्वच खेळाडू 40+ महासंग्रामामध्ये बाली ट्रॉफीमध्ये आले तेव्हा एकापेक्षा एक सरस संघांना पराभूत करत आपल्या गावाची प्रतिष्ठा पणाला लावत खेळताना दिसले. आणि खऱ्या अर्थाने फायनल खेळण्याचा मान मिळाला या 2 टीमला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, मागे निघतोय बॉल. भरपूर असे बॉल चांगले टाकलेत आणि म्हणून तर जादूगर हे नाव सार्थ ठरवलं कैलाशांनी. ओव्हरची होते समाप्ती, 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 रन. देखिए कुणाल, ओपन इंडिया से जो चैंपियन टीम रही थी वो कंधारी किंग्स पालघर रही थी. देखना है 40+ की बाली ट्रॉफी की चैंपियन टीम कौन सी रहती है. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये बाली ट्रॉफी मधला 40+चा हा अंतिम सामना तुम्ही पाहताय. आज या महासंग्रामामध्ये 9 मॅच अपेक्षित होते आणि अगदी खूप चांगल्या सामने आपल्यासमोर रंगताना दिसले. आणि खऱ्या अर्थाने 40+चा अंतिम सामना रंगतोय. जॉली कामतगर आणि गावदेवी भादवडच्या टीमने या संपूर्ण 40+च्या महासंग्रामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला. जॉली टीमने देखील अगदी जॉली क्रिकेट इथे खेळलं आणि खऱ्या अर्थाने याच 2 टीम फायनलमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसत आहेत. महत्त्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई, अभिमानाची, स्वाभिमानाची लढाई 2 टीमच्या दरम्यान रंगताना दिसते. लास्ट ओव्हरचा पहिला बॉल हवेत खेळलाय. संजय मात्रे स्वतः धावतात बॉल मागे. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल, 2 रन मिळालेत. तिसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल का? अखेर 2 रन ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्येत भर पडते. रन झालेले आहेत 26. काफ़ी अच्छा चित्र था जब गेंद हवा में थी और टिप्पा खाया था. क्षेत्र रक्षक चेंडूच्या मागे, चेंडू क्षेत्र रक्षकच्या मागे, कुछ वाह. ऐसा ही मैदान में चल रहा था. वा, कदाचित नेक्स्ट इयरमध्ये मराठीतून देखील सिद्दीक भावे समालोचन करतील. आणि इथे 2 रन ॲड झालेले आहेत. संजय म्हात्रे बॉलिंग मार्कवर, राईट मोर द विकेटने बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला बॉल आतमध्ये आला, थोडासा पाहूया. विकेट किपर कडून बॉल निसटला, तोपर्यंत 1 रन आणि वाईडची 1 रन, अशा 2 रन इथे मिळतात. ओके ओके ओके, बॅटला लागलाय, वाईट नाही, अंपायरनी सांगितलंय आणि त्यामुळे इथे 1 रनी धावून काढली. 13 रन मिळतील. पहा, इमानदारीचं क्रिकेट खूप महत्त्वाचं असतं माणसामध्ये. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेल्यानंतर इमानदारीने जगणं आणि इमानदारी दाखवणं. ओहो, काय फटका आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत. जजमेंट चांगलं आणि ते झेल पकडला. फलंदाज बाद. संजय म्हात्रे यांना मिळतंय हे यश या ओव्हरमध्ये.
क्रिकेटमध्ये योगदान खूप चांगलं आहे. लोकप्रतिनिधी, समाजसेवक, नगरसेवक, गटनेते अशा अनेक पद त्यांनी भूषवित आपल्या क्रिकेट या खेळाला कधीच पूर्णविराम दिलेला नाहीये. क्रिकेटवर त्यांचं अविरत प्रेम राहिलंय. क्रिकेटवर Thank ते you. सातत्याने प्रेम करतात. येस, कॉमेंट्री बॉक्स. सध्या मी उभी आहे इरफान बुरे प्लेयर्स डग आउटमध्ये आणि विलास दादा माझ्यासोबत आहेत. मला सगळ्यात आधी सांगा, किती एन्जॉय करताय बाली ट्रॉफी 2021ला? भरपूर एन्जॉय करतो आणि आम्ही पहिल्या राऊंडपासून चांगली बॅटिंग होत होती. बॅड लक या फायनलच्या राऊंडमध्ये नाही झाली. चला, ओके. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. आणि ते तो एक उत्तुंग स्ट्रोक षटकार. ते 30 रन झाले, 33. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय जॉली स्पोर्ट्स कामतघरच्या 40+ या मॅच मध्ये. अंतिम सामना तुम्ही पाहताय स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम मध्ये. आपण आहोत बाली ट्रॉफी 2021 अंतिम टप्प्यामध्ये. आणखीन एक ओव्हर पिच बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत आणि आणखीन एक यश. षटकाराचं प्रतिउत्तर संजय मात्रे यांनी लगेचच दिलं विकेट घेऊन. आणि आपल्यासोबत आता जॉईन होत आहेत सचिन जे कॅप्टन सुद्धा आहेत. कॅप्टन नॉक खेळायचं होतं का तुम्हाला? हो, नक्कीच खेळायचं होतं पण अपयशी झालं जरा. काय वाटतंय, किती रन्स काढतील? आता एक लास्टचा बॉल राहिलेला आहे. कमीत कमी 4 रन जरी आले तरी आम्ही प्रयत्न करू जिंकायचा. नक्कीच. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. चांगलं मत त्यांनी व्यक्त केलं की शेवटचा बॉल शिल्लक आणि कमीत कमी 4 रन तरी आल्या पाहिजे आमच्या टीमला. त्यावेळेला आमचे बॉलर संघर्ष करताना दिसतील सेकंड इनिंगमध्ये. पाहूया तसं होतंय का. शेवटचा बॉल वाईट बॉल इथे घोषित केलाय. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसते. टीमची धावसंख्या पुढे जाईल. रन झालेले आहेत आता स्कोर बोर्डवर 34. आणखीन एक वाईट बॉल. सलग 2 वाईट बॉल संजय मात्रे यांच्या या लास्ट ओव्हरमध्ये आणि शेवटच्या बॉलवर. तुम्ही पाहिले टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 35. धावसंख्येला चांगला आकार आलाय आणि यावेळेला फटका हवेत आहे. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेने. तिथून टर्न होतोय बॉल डीपमध्ये. तोपर्यंत 2 रन मिळत आहेत. 3ऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय. 3री रन इथे कंप्लीट होते. 4थ्या रनचा प्रयत्न इथे होईल का? कॅप्टन सचिन यांनी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या बॉलवर 3 रन धावून 2 रन वाईटचे अशा 5 रन आलेले आहेत आणि त्यामुळे धावसंख्या आता या ट्रिपलने पुढे जाईल आणि रन झालेले आहेत 38. 39 रनचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम गावदेवी भादवड समोर. मैच नहीं बल्कि बाली ट्रॉफी को जीतने के लिए 39 का लक्ष्य रखा है यहाँ पर गावदेवी भादवड़ के सामने जॉली स्पोर्ट कामतगढ़ ने. सम्मानीय पद्माकर चौधरी साहब हमसे विदा लेते हुए मैन ऑफ द सीरीज़ बाइक स्पॉन्सर है बर्फानी बाबा के, वो प्रोपराइटर हैं और साथ ही साथ 40+ के माजी अध्यक्ष है. दोबारा हमारे बीच आएंगे. खेल की तरफ लौट चलते हैं. लक्ष्य है 39 रनों का बाली ट्रॉफी 40+ फॉर्मेट से जीतने के लिए गावदेवी भादवड़ के सामने. और खेल की जब शुरुआत होगी तो आपके साथ रहेंगे ओमकार शेट्टे और सुभाष धुमाल पहले ओवरों में. नौशाद हनी साहब हमसे जुड़ चुके हैं.
आपका बहुत इस्तेकबाल है, उनकी मोहब्बतें हमेशा हमें शामिल रही है। असरार अंसारी हमसे जुड़ चुके हैं, आपका इस्तेकबाल है। डॉक्टर ज़रार खरबे आपका इस्तेकबाल है। साथ ही साथ अशफाक पनवेलकर साहब आपका इस्तेकबाल है। अनाउंसर मनोहर तरे आपका हार्दिक स्वागत है। खेल जब दूसरी इनिंग में शुरू होगा तो आपके साथ रहेंगे ओमकार शेट्टी इनिशियल ओवर में और उनका साथ निभाएंगे सुभाष धुमाल। बोला, कशी राहिली तुमची इनिंग? इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी केली सर्वांनी. प्रल्हाद नाईक स्पेशल चांगली बॉलिंग केली आणि कैलास जादूगर, ते नाव जादूगर आहे आणि बॉलिंग पण चांगली केली. संजय भाई पण चांगली बॉलिंग केली. ठीक आहे, रन चेस होतील, काही प्रॉब्लेम नाही. काय सांगाल बाली ट्रॉफी 2021 बद्दल? अल्ताबारी सरांचा धन्यवाद, त्यांनी आम्हाला खेळायला चान्स दिली आणि खूप छान असं आयोजन केलेलं आहे. आता तुमचे जे 2 प्लेयर्स जात आहेत त्यांना इथून काय शुभेच्छा द्यायच्या आहेत तुम्हाला? शुभेच्छा म्हणजे ही फायनलची मॅच आहे. फक्त पहिली ओव्हर सांभाळून खेळले, थोडे रन काढले, पॉवर प्लेचा षटक आहे, याच्यामध्ये जर चांगला स्कोर झाला तर आराममध्ये मॅच विन होईल. आरामात, अगदी आरामात तुम्ही ही मॅच विन करू शकता जर पहिली ओव्हर ते चांगले खेळले तर. तुम्हाला काय सांगायचं सर, बाली ट्रॉफी 2001 तुमची कॅप, ह्यांची कॅप बघा किती मस्त आहे. जरा पुढे या तुम्ही, बघा मस्त ऑरेंज कॅप आहे. म्हणजे ओल्डी गोल्डी क्रिकेट जरी बोलला तरी तेवढाच जोश असतो, तेवढेच उत्सुकता असते की कधी आमची मॅच येणार आहे, कधी आम्ही मैदानात जाणार आहे. काय सांगायचं आहे? आमचे बॅटमॅन असे आहे, आम्हाला मॅच जिंकून देणार आहे. और संजय भाई, संतोष तरे, प्रल्हाद नाईक, कैलास नाईक, हे बॅटमॅन एकदम चांगले आहे, आम्हाला मॅच जिंकून देणार आहे. नक्कीच मॅच जिंकून देणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. वळणार होतं पण आपण पुन्हा मैदानाकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू रेश्माजी. मयेकर मॅडमांनी मागच्याच काही क्षणा अगोदर आपण आवाज ऐकत होतो, व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीकजी भावे सर, आणि आपण आवाज ऐकलात तो म्हणजेच कुणालजी दाते सरांचा. बाली ट्रॉफी 2021 आणि 40+ फॉर्मॅटमधली फायनल मॅच कामतघर आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळती है भादवड़. कल का दिन किसने देखा, आज का दिन भी खोए क्यों, जिन घड़ियों में हम हंस सकते हैं उन घड़ियों में रोए क्यों. अनेक प्रेक्षक ऑनलाईन प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जोडले गेलेत बाली ट्रॉफीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी. आणि ज्या खेळाडूंनी भिवंडी क्रिकेटची सुरुवात केली असे क्रिकेटचे लेजेंड्स खेळताना दिसतील. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून भरपूर दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न महाग पडला. अंपायर परेश महाजन सरांचा इशारा, वाईट बॉल. अतिशय चांगलं काम केलं आमच्या सगळ्या ऑफिशियल पंचांनी. शानू कुरोशी सर, परेश महाजन सर, गोगू पाटील सर, शकील कोटी सरांना आपण पाहिलं, अकबर मनियार सर आणि अमित सावी सर, वन ऑफ द ग्रेटेस्ट अंपायर. ग्रेट जॉब. एकही कॉन्ट्रोवर्सी झाली नाही आहे आणि म्हणूनच पारदर्शकता ही बाली ट्रॉफीची ओळख आहे. बॅक टू बॅक 2 रन एक्स्ट्रा झाले. 39चं टार्गेट आहे. प्रिन्स मूवीचं टेलिकास्ट ते विसरून चालणार नाही. रेश्माजी मयेकरांची भूमिका, आमचे सगळे समालोचक, त्यांनी केलेलं काम आणि पॉइंट स्पोर्टनं केलेली अपार मेहनत, आणि अझीम अब्दुल्ले हे नाव विसरून कसं चालेल. आपल्या मॅच रेफरी मागचे 13 रात्री, मी म्हणेल दिवशीचा रात्र आणि रात्राची दिवस करून त्यांनी काम केला. हॅट्स ऑफ आहे अझीम अब्दुल्ले सर तुमच्या कार्याला. टप्पा सापडत नाही या मैदानावरती. बॉलर विलास बाळू एक ग्रेट लेजंड क्रिकेटर आहेत. ऑन साईडला शफल होऊन हुक केला नटराज स्टाईल. फिल्डिंगमध्ये थोडीशी खराबी जाणवली, मग जोपर्यंत चुका सुधारल्या जातील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेत आणि 3री रन गरजेची होती का हा प्रश्न अंपायरकडे विचारला गेला आणि अंपायरनं उत्तर दिलं की महागडी पडेल आता ही धाव आणि बाद झालेत बॅट्समन रनआउट संजय म्हात्रे.
सगळ्यात सांगा, पहिला आधी मला सांगा कसं वाटतंय बाली ट्रॉफी 2021 मध्ये खेळून? बाली ट्रॉफी 21 नाही, अगोदरपासूनच मी या मैदानावर क्रिकेट खेळतोयच आणि इथला जो क्रिकेटचा जंक्शन हा फार सुंदर असतो आणि इथे खेळायला फार मजा येते. नक्कीच. काय वाटतंय भादवड संघ आज बाली ट्रॉफी घेऊन जाणार आहे? हो नक्कीच, अजून आमच्याकडे भरपूर फलंदाज आहेत. क्या बात आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. कॉन्फिडंट लेवल हाय होता संजय म्हात्रे यांचा की त्यांनी सांगितलं अजून भरपूर बासमान आहेत माझ्या समोर कामतघर आहे, ते देखील सांगतील की आमच्या बॉलिंगमध्ये देखील ताकद आहे, ती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. टीम भादवडला 40+ ज्यांनी क्रिकेट सुरू केलं आणि आजही जे क्रिकेट जगतात आणि या सगळ्या लेजंड खेळाडूंमुळे धुमाळ सर हे भिवंडीचं क्रिकेट आहे ना असं आता समुद्रा पार पोहोचलाय. हलक्या हातानं कट केला बॉल, फुलडा चेंडूवरती जोपर्यंत येऊन वागतील उचलतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना मजर खान आमच्यासोबत जोडले गेलेत. आज स्कोर डबल ऑलराऊंडर भूमिका त्यांची बाली ट्रॉफीमध्ये राहिली, कारण इथे ना प्रत्येक जो पर्सन एक टीम बनून काम करतो, म्हणून आज जगाच्या पाठीवरती अल्ताफ अली नावाचा क्रिकेट क्षेत्रामध्ये एक आदर्श राहिला आहे. एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणजे बाली ट्रॉफी, प्रेक्षकांच्या मनपटलावरती राज्य करणारी स्पर्धा म्हणजे बाली ट्रॉफी. ओव्हर द विकेट ऑफ स्टिकच्या पुन्हा एकदा बॉल भरपूर बाहेर, पुन्हा एकदा इशाराला अंपायर परेश महाजन यांचा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन भरपूर जास्त खर्च होत चालले. 39 एक नक्कीच मोठं टोटल आहे 40+ फॉरवर्डमध्ये, आणि ते देखील आता आपण प्रकाश झोतामध्ये क्रिकेट खेळतोय आणि विद्युत प्रकाश झोतामध्ये रोषणाईमध्ये रन बनवणं, मोठे फटके खेळणं तितकंसं चॅलेंजेबल असतं. पण ते चॅलेंज एक्सेप्ट करतील का भादवडचे बॅट्समन? बॉल तयार ऑन साइडला, आता फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर नाहीये, बॉल फरार होतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय एक दमदार चौकार. झिरो लॉस ऑफ 1. अगदी बरोबर. 10 धावा धावप्रकार झलकल्या गेल्यात. जे आव्हान आहे ते 39 धावांचं 40+ पूलमधील हा अंतिम सामना आपण पाहतोय दोन संघामध्ये. विलास बालो गोलंदाजी मार्कवर व्हीआयपी डायझनकडून वळताना यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. लेग बायच्या रूपाने एक धाव पूर्ण केली तर जात आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ते 11 धावा. टीमची टोटल 11 आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर कमबॅक विलास बाळू आता त्यांना हवा आहे, कारण कामतघरला जर हे टोटल रोखायची असेल तर त्यांना विकेट्स घ्यावा लागतील. गोलंदाज सज्ज, राऊंड विकेट आले. डाव्या त्याचा बॅट्समन समोर ऑन साइडला भिरकावून दिला बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 40+ क्रिकेट आमच्या श्वासात आणि आमच्या रक्तात आहे संघर्ष, हे सांगतीये टीम भादवड. आणि संघर्ष पाहिजे फलंदाज पडला त्याच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वाढलेली आहे, 17 धावा. चांगली बॅटिंग होती यावेळी मात्र टप्पा चांगला होता, खोलवर टप्प्याचा बॉल आणि एक सिंगल त्याच्यावरती मिळती आहे टीम भादवडला. आणि एका सिंगलच्या मदतीनं संघ पोहोचला. एका षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल
स्कोरकार्डवरती पाहायला मिळते 18 धावा आणि समीकरण जर आता पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि 21 धावेची गरज चॅम्पियन बनण्यासाठी. चॅम्पियन हा वर्ड आहे ना, हा शब्द या मॅचमध्ये लढण्याची प्रेरणा दोन्ही टीमला देईल. आणि आता थोडीशी परिस्थिती आहे ना बिकट होत चालली आहे धुमासर या मॅचमध्ये. 18 बॉल 21 रन. अगदी बरोबर. परिस्थिती गंभीर बनलेली आहे आणि मात्र खंबीर कामगिरी करावी लागली या गोलंदाजाला. यावेळी लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्ट हेड फटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय मात्र झेल होऊ शकला नाही आणि तोपर्यंत आपण पाहतोय की धावांची लयलूट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात, धावसंख्या 2 ने वाढते. अंतिम सामना आपण पाहतोय, फायनलचा सामना 40+ मधील गावदेव भादवड विपक्ष जॉली कामतकर या 2 संघामध्ये. 17 बॉल 19 रन. कमबॅक तर गरजेचं आहे आणि मागच्या मॅचमध्ये देखील चर्चा करताना आपण म्हणालो ना की हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटे भी तारे तो कोई जमी पर नहीं गिरता, गिरते बड़े शौक से समंदर में नदियां, कभी किसी नदी में समंदर नहीं गिरता. इथे समुद्रासारखं खवळून बॉलिंग करावी लागेल तरच कमबॅक होईल टीम कामतघरचा, अन्यथा चॅम्पियन बनण्याचं स्वप्न दूर राहील. पुन्हा एकदा झाली मिस्टेक, बॉल फरार, 4 धावा चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण नक्कीच मागणी ठरेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी, कारण समीकरण मात्र सोपं होईल. हे आपण पाहू शकतो दोन्ही पायांच्या दारांमधून गेंद फरार झाली होती सीमापार चौकारासाठी. यावेळी चेंडूला समोर खेळलेला आहे. रॉंग ऑफ रिझनमध्ये 1 धाव तरी पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्नही पूर्ण होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लढाईसाठी जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हवा आहे ना तो दिसत नाही आहे कामतगड टीममध्ये. त्यामुळे दबाव आहे ना कामतगड संघावरती पूर्णपणे जाणवतोय. आधी एक्स्ट्राज रन आल्या, त्यानंतर आपण पाहिलं मिसफील्ड झाली आणि मोठे फटके आले. पूर्णपणे दबाव सध्या कामतगडवरती जाणवतोय. 26 धावा झालेत, आता करायच्यात फक्त आणि फक्त या मॅचमध्ये 13 धावा. यावेळी समोर खेळलेला आहे बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेटवरचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावला होता मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमापार चौकार. काय संगीत वाजवलं जातं, डीजे सुमित. क्रिकेट विथ म्युझिक. पैसे इथे रन्स दिली जाईल का, अंपायरकडे लक्ष तर नक्कीच लागलं. डेलिब्रेट इथे दिला जाईल आणि अतिशय चांगला निर्णय अंबाच्या माध्यमातून. याच गोष्टीकडे आता लक्ष होतं की अंबाचा निर्णय काय येतोय, कारण ज्यावेळी बॅट्समनची कोणतीही मुवमेंट होत नाही आणि ज्यावेळी चेंडू शरीरावरती जाऊन आदळतो किंवा काहीतरी वेगळी परिस्थिती घडते मग त्यावेळी डेलिब्रेट या नियमाचा वापर केला जातो. आणि नेक्स्ट मॅच सज्ज राहायचं. इथून 14 चेंडूमध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे एकतर्फा सामना पाहायला मिळतो सध्या तरी. आणि जे सांगितलं भादवडचे
फलंदाज बाद झाल्यानंतर संजय म्हात्रे यांनी की अजून भरपूर बासमान आहेत, मग बॉलर्सला खरं तर टप्पा सापडत नाही आहे. अजून एक वाईट बॉल, एक्स्ट्रा रन होती ॲट. एक खंदारी किंग्ज आपण पाहिली टीम चॅम्पियन झाली व्यावसायिक गटातनं आणि पूर्ण भारताभरातून खेळाडू या मैदानावरती खेळताना दिसले. हे बाली ट्रॉफीचं यश आहे. ऑन साइडला अतिशय दमदार फटका बॅट अँड पॅड मधनं मनगटाच्या साह्यानं वळवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिलाय. एक खणखणीत बाली ट्रॉफी षटकार. 12 बॉल आणि 2 रनची गरज. पूर्णपणे सामना आपल्या बाजूनं एक मजबूत स्थितीमध्ये आणलाय. कामतकरनं भरपूर मिसफील्ड केली. ते म्हटलं जातं ना मजर खान, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी न करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है यारो, फिलहाल वक्त को मरम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है मेरा दोस्त, फिलहाल जिंदगी से लढणं सीख लो. ती लढवई या वृत्ती दिसली नाही. त्यामुळे हा सामना 40+ फॉर्मॅटमधनं फायनलचा भादवड गाव आता मात्र जल्लोष साजरा करण्यासाठी काही क्षण दूर आहे. अगदी बरोबर, कारण पूर्णपणे विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय गावदेवी भांडवड संघाने गेल्या वर्षीच्या जर बाली ट्रॉफीचा विचार केला तर 40+ फॉर्मॅटमधून या चषकावर नाव कारविल संघाने कोरलं होतं. बारा बॉल रन्स करायचे 2. ड्रिंक ब्रेक मैदानावरती सुरू झालाय आणि काही क्षणात पुन्हा एकदा क्रिकेटच्या या रंगतदार विश्वाकडे आपण वळणार आहोत. आता आपल्याला फायनल्स यानंतर अजून 2 पाहायला मिळतील. एक सिटी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये माऊली स्पोर्ट्स जी टीम होती फायनलमध्ये एंटर झाली, त्या माऊली स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळताना आपल्याला दिसेल RD440. एका बाजूला विनोद पाटील RD लॉन्च सर्वेसर्वा त्यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला खेळताना दिसेल टीम माऊली स्पोर्ट्स ज्या टीमचे ओनर आहेत योगेश भोईर, जे अतिशय क्रिकेटचे डायड फॅन आहेत आणि त्यांनी देखील अतिशय चांगलं क्रिकेट या भिवंडी क्षेत्रामध्ये खेळलं आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम खारबाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळ बालाजी स्पोर्ट्स सरवली. अशा 2 फायनल मॅचेस बाली ट्रॉफीच्या अजूनही आपल्या भेटीस येणं बाकी आहे. प्रत्येकाचं लक्ष लागलंय कोणत्या गावामध्ये जाईल अजिंक्यपद ओव्हर द विकेट. 40+ चित्र सध्या तरी स्पष्ट होताना दिसलंय. पुन्हा एकदा झाली आहे मिसफील्ड. आता रनआउटचा आहे धोका आणि आपण म्हणू शकतो की जवळजवळ एका बॅट्समॅनने 2 रन पूर्ण केल्यामध्ये रन एकही मिळणार नाही. कारण नॉनस्ट्रायकरचा बॅट्समॅन जागेवरून मात्र एक पाऊल देखील पुढे गेला नाहीये. दोघांचा तालमेल तितकंसं गरजेचं होतं. मग इथं माहिती आहे धोका का पत्करायचा, सगळ्या बाजून आपलं सुरळीत चाललाय. श्री सलामत आता पगडी 50. अगदी बरोबर, कारण येणाऱ्या आखरी चेंडूमध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न स्वतःला क्लीन बोल्ड करून घेतल्याने आणखीन एक फलंदाज बाद होतोय गावदेवी भादोडे या संघाचा. फक्त 2 रनची गरज आहे आणि या मॅचमध्ये अतिशय दमदार कामगिरी करणारी टीम भादवड आता मात्र आपला विकेट गमावती आणि फलंदाज यावेळी बाद झाला तो म्हणजेच संतोष तरे. एक चौकार त्याच्या बॅटमधनं लावता पॉवर प्ले इनिशियल ओव्हर्समध्ये आणि त्यानंतर आता ही विकेट जाती आहे वॉर्ड बॉल. नक्कीच जसे शफल झाले पाहिलं की आता यष्ट्या दिसत आहेत आणि सुभाष धुमाळ यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर गोलंदाजांना यष्ट्या दाखवल्या गेल्या आणि त्याच्या माध्यमातून त्या वाकवल्या देखील गेल्या. फक्त 2 रनची गरज आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच जर आपण पाहिलं तर सिद्दीक भाबे आमच्यासोबत जोडले गेले. तो व्हॉइस ऑफ ठाणे, वन ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर एंड ग्रेट पर्सन. अब चैंपियन बनने के लिए कितने रनों की ज़रूरत है? 10 गेंदे 2 रन, 37 रन 2 विकेटों के नुकसान पर गेंदबाजी करने जा रहे हैं सचिन. यशवंत तरे के लिए कवर ड्राइव किया है और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन और बाली ट्रॉफी 20-21 40+ की चैंपियन टीम इस वक्त गावदेवी भादवाड़. कॉन्ग्रेचुलेशन संजय म्हात्रे, कॉन्ग्रेचुलेशन संतोष तरे, कॉन्ग्रेचुलेशन ऑल भादोड़ टीम. हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक. जॉली स्पोर्ट कामतगढ़.
तो गांवदेवी भादवाड़ ने बाली ट्रॉफी 20-21 40+ से जीत लिया है। टीम बड़े शान से इस वक्त दोनों टीमें एक दूसरे से मिलती हुई, ये देखिए संजय मात्रे सचिन से हाथ मिलाते हुए दोनों टीमें, ये 40+ का क्रिकेट है, ये बहुत ज़बरदस्त क्रिकेट है। तो 2 फॉर्मेट का फैसला हो चुका है। ओपन इंडिया से कंधारी किंग्स पालगढ़ ने बाली ट्रॉफी को जीता और 40+ से अब विजेता टीम आप देख रहे हैं अपने टीवी मॉनिटर पे पीले ड्रेस में गांवदेवी भादवाड़। गांवदेवी भादवाड़ इज द चैंपियन ऑफ बाली ट्रॉफी 2021, वन बाय 8 विकेट्स। 8 विकेटों से ये फाइनल मैच जीता है। अभिनंदन लॉइन ऑफ भिवंडी, संजय मात्रे, संतोष तरे, साथ ही साथ प्रहलाद नाइक, कैलाश नाइक, ये देखिए मनोहर तरे, वहाँ पर पूरी टीम का इस वक्त यस द चैंपियन इज गांवदेवी भादवाड़ जश्न मनाती हुई वहाँ पर बीच मैदान पर। बाली ट्रॉफी के 2 जो फॉर्मेट हैं उनके 2 चैंपियन हमारे सामने आ चुके हैं। सबसे पहले ओपन इंडिया में कंधारी किंग्स पालगढ़ और अब 40+ में गांवदेवी भादवाड़। संजय मात्रे काफ़ी खुश नज़र आ रहे हैं, संतोष तरे हैं, साथ ही साथ प्रहलाद नाइक है, कैलाश नाइक है, पूरी टीम है काफ़ी खुश नज़र आती हुई बाली ट्रॉफी 20-21 को जीतने के बाद। शुभ सांझ दोस्तों, इस वक्त मैं और रेशमा महेकर हम लोग खड़े हैं बी क्रीमी और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में, और आइए शुक्रिया अदा करने जा रहे हैं हमारे तमाम स्पॉन्सर्स का। शुरू करते हैं कपिल पाटिल फाउंडेशन, कपिल पाटिल, देवेश पाटिल, सुमित पाटिल, सिद्धेश पाटिल जो हमारे ड्रेस के स्पॉन्सर हैं। जावेद दलवी, असफर बोलिंसकर हमारे गिफ्ट हैम्पर के स्पॉन्सर है फॉर मैन ऑफ द मैच ए भारत गैस। बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद चोरगे, वीरेंद्र चोरगे और विराट चोरगे ये हमारे ट्रॉफीज़ के स्पॉन्सर हैं। मीत फाउंडेशन, महेश चौगुले जो हमारे भिवंडी पश्चिम के आमदार हैं, उन्होंने ग्रामीण क्रिकेट का पहला प्राइज स्पॉन्सर किया है। बी क्रीमी, खुर्शीद फरीद और सैफ अंसारी जो हमारे प्रेजेंटेशन बॉक्स के स्पॉन्सर हैं। मांगीलाल पालीवाल, मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट जिन्होंने मैजिक बॉक्स और सिटी क्रिकेट का सेकंड प्राइज स्पॉन्सर किया है। ताज गार्डन ढाबा, अली अहमद जिन्होंने प्रेजेंटेशन बॉक्स स्पॉन्सर किया है। हेई वेंसेंट प्राइवेट लिमिटेड HVPL के डायरेक्टर मक्की पटेल और शफीक भाई जिन्होंने सिटी क्रिकेट का पहला प्राइज स्पॉन्सर किया है। एक्रेलिक आर्ट 2 के अतिक पल्लन जिन्होंने मार्बल की ट्रॉफीज स्पॉन्सर की है मैन ऑफ द मैच के लिए। पूर्वा रवि सावंत हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर। पद्माकर चौधरी साहब हमारा मैन ऑफ द सीरीज़ सिटी क्रिकेट में बाइक स्पॉन्सर किया है। 70-70 स्पोर्ट्स तारिफ सैयद, योगेश कुमार एंड कंपनी बिल्डर्स एंड डेवलपर्स, तेजस पाटिल 40+ का फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया है। रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स, तारिक रईस जिन्होंने सुपर 6 के लिए रिस्ट वॉच स्पॉन्सर की है। हमारे डगआउट स्पॉन्सर है फरहान पटेल, इरफान बुरे, दोनों जेंटलमैन का बहुत बहुत शुक्रिया। RD ढाबा विनोद पाटिल जिन्होंने 10 बाइसिकल स्पॉन्सर की है परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए। परिणीति एंटरप्राइजेस, सतीश चौधरी और विजय चौधरी, नाना फाउंडेशन जिन्होंने मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक स्पॉन्सर की है ओपन क्रिकेट में। SK स्पोर्ट्स, महापोली शादाब कोटकर जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए कैप स्पॉन्सर की है जो रेशमा ने इस वक्त पहनी है। और रेशमा इस वक्त मैंने प्यार किया फिल्म जो आई थी 1989 की, उसकी भाग्यश्री पटवर्धन लग रही है। O2 लाइव, फयाज अंसारी और शाहिद पापा जिन्होंने हमें साफ़ सुथरा पानी पिलाया, इसके लिए उनका बहुत बहुत शुक्रिया।
डिज़ाइनर मेंस वेडिंग कलेक्शन का बादशाह डी साकरिया, चेतन साकरिया और सादिक शेख। दोस्तों, घर में शादी हो, ब्याह हो, मंगनी हो या और कोई फंक्शन हो, अपनी पर्सनालिटी में निखार लाते हुए फंक्शन को पार करना है तो ज़रूर डी साकरिया में आइए। लाहौटी कंपाउंड में उनका शोरूम है और अपनी पर्सनालिटी में 4 चांद लगाइए। एसके एंटरप्राइजेस शुमाइल सूसे, इनका विशेष आभार। जॉली डिज़ाइनर हरीश शेट्टी और विजय शेट्टी, डिज़ाइनर कलेक्शन का एक बहुत ही उम्दा शोरूम है और जॉली डिज़ाइनर का बहुत बहुत शुक्रिया। अब्दुल रहमान जयरूमी हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर, मांगीलाल पालीवाल मैजिक बॉक्स स्पॉन्सर, अनिल गायकवाड़ मैजिक बॉक्स स्पॉन्सर, सुजीत ढोले पपिया और पराग पाटोले देवा फाउंडेशन मैजिक बॉक्स स्पॉन्सर। इसके अलावा रॉयल मोटर्स अफजल सैयद, इनका विशेष आभार। रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स रोशनबाग इरफान हदीस अंसारी, इन्होंने जो हमें सहयोग दिया उसका विशेष आभार। इसके अलावा रॉयल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के डॉक्टर इमरान हदीस अंसारी जो इस वक्त हमारे बीच हैं, उनका भी बहुत बहुत शुक्रिया। सुरेश गोपीनाथ मात्रे और बाड़ा मामा सुमित कुमार एंड कंपनी का विशेष आभार। मूसा ग्रुप मुशाहिद शेख, ओपन क्रिकेट का बेस्ट बैट्समैन का अवार्ड रेफ्रिजरेटर स्पॉन्सर किया है। आसिफ शेख अल्ताफ भाई के कजिन हैं, उन्होंने 40+ क्रिकेट में बेस्ट बैट्समैन के रूप में वॉशिंग मशीन स्पॉन्सर किया है, उनका शुक्रिया। थैंक यू सो मच। सो फिलहाल जो मैंने कैप पहनी है वो है एसके स्पोर्ट्स महापोली की, जो कि स्पेशल एडिशन है बाली ट्रॉफी 2021 का। जी हाँ, एसके स्पोर्ट्स होलसेल व्यापारी भी है बैट्स के। अगर आपको कोई भी उससे रिलेटेड इंक्वायरी हो तो आज ही एसके स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर इनको कांटेक्ट कीजिए, आपको बहुत अच्छे बढ़िया दाम में बैट्स वहाँ पर मिलेंगे। सो चलिए फिर से एक बार शुक्रगुजार करते हैं गौरी फोम सेंटर महबूब गौरी जी, जो हमारे बेस्ट वेल विशर है, फिलहाल हमारे साथ जुड़ चुके हैं। थैंक यू सो मच। वीरेंद्र धीरेन ठाकरे, सुभाष ठाकरे जी, BCA प्रेसिडेंट, 6 फैंसी प्राइजेस जिन्होंने स्पॉन्सर किए हुए हैं आज के दिन के लिए। RK फ्री हिट, MJ स्पोर्ट्स, रजी कुवारी एंड गयासुद्दीन शेख, परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए उन्होंने 15 बैट्स स्पॉन्सर किए हुए हैं। उसी के साथ साथ उन्होंने 4 बैट्स मैन ऑफ द सीरीज़ के लिए स्पॉन्सर किए हुए हैं, ग्रामीण, ओपन, सिटी और 40+ के लिए। ताज़ा किचन ताबिज जयरूमी जी, तनिष्का आनंद नायडू जिन्होंने 5 बाइसिकल्स परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए स्पॉन्सर किए हुए हैं। जॉय कुमार एंड कंपनी, करसन फुलोरे जी जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हुए हैं, जो आज के दिन हम देखेंगे। गैलेक्सी मोटर, पापा भाई बाइक स्पॉन्सर, ग्रामीण मैन ऑफ दी सीरीज, बंजारपट्टी नाका, पापा खाड़ी पार। फ्यूचर टेक एलिवेटर्स, शोएब जिलानी एंड अदनान अंसारी। 5 फॉर्चून रिएटर्स, मुशीर नाचन, सादात पटेल एंड विष्णु संदे, टॉस बॉक्स स्पॉन्सर। लेट्स सी हु विल विन द टॉस। आखिरी के फाइनल्स के ग्रामीण और सिटी के फाइनल्स मैच भी अभी हम वहीं पे टॉस बॉक्स पे करने वाले हैं। भारत नुस्खा अरेबिया, हार्ट और कोलेस्ट्रॉल रिलेटेड एनी प्रॉब्लम, डू विजिट जाफर शेख। चोचा सकाड़ा, इरफान चोचा एंड रिजवान शेख। रोलेक्स मेडिकेयर, फहाद दलवी एंड मनसब मुल्ला जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए एक स्पेशल किट बैग स्पॉन्सर की हुई है। सिमना आरओ प्लांट मैन्युफैक्चर, आसिफ शेख, वाइस प्रेसिडेंट माइनॉरिटी सेल, समाजवादी पार्टी, हम उनके भी शुक्रगुजार हैं। A1 चिकन सेंटर, आतिक भाई, वीरेन एंड धीरेन, अमन टूर्स एंड ट्रैवल्स, गुलाम साबिर जी। उसी के साथ साथ हम शुक्रगुजार है रुपेश जाधव, युवा मोर्चा प्रेसिडेंट BJP, सिटी फर्स्ट सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर, काशिफ मुरुमकर तलोली, ग्रामीण फर्स्ट सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर, महेश सुदाम राउत, सिटी सेकंड सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर, सुजीत नामदेव पाटिल, खांडवाल, ग्रामीण सेकंड प्राइज स्पॉन्सर, रिजवान फकी, बिस्मिल्ला मोटर्स, ORSL जूस से स्पॉन्सर, नूरलैन, मिस्टर नूरलैन जो कि नवाब स्पोर्ट्स के ओनर भी है, 4th प्राइज ग्रामीण स्पॉन्सर, काशिफ नाचन जो कि है पड़गा से, जिन्होंने 2nd प्राइज 40+ का स्पॉन्सर किया हुआ है, हम आपके भी शुक्रगुजार हैं। उसी के साथ साथ ये जो मंडप, ये जो लाइट्स, ये जो धमाका आप हमेशा देखते हो, वो पूरा क्रेडिट जाता है सिद्धि इवेंट्स को, हम उनके भी शुक्रगुजार है। उसी के साथ साथ हमारे पूरे क्रू को, कमेटी को, जो बहुत बेहतरीन खाना खिला रहे पिछले 13 दिन से, शेरू कैटरर्स, हम आपके भी शुक्रगुजार हैं। धन्यवाद रेशमा जी। आइए अब हमारे मेहमानों को बुलाते चले। हमारे वेल विशर महबूब गौरी, आपको यहाँ हमारे साथ जुड़ना है। गौरी फार्म सेंटर के खलील भाई, नासिर अहमद, मोहसिन खान, मुदस्सिर खान, अकरम भाई सोशल वर्कर, आसिफ शेख, शादाब कोटकर SK स्पोर्ट्स महापोली, असरार अंसारी और पप्पू और मनोहर तरे जी, आप सभी से प्रार्थना है कि आपको प्रेजेंटेशन के लिए जुड़ना है। रिक्वेस्ट है हमारे सभी मेहमानों से हमारे साथ बी क्रीमी और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में ज्वाइन होना है।
आइए शुरू करते हैं पहला अवार्ड सुपर 4 जिसके स्पॉन्सर है जावेद दलवी असफर बोलिंस्कर। ए भारत गैस द्वारा स्पॉन्सर किया ये तोहफा किसने जीता है? सुपर 4 ऑफ द मैच गोज टू जिन्होंने कैप्टन नॉक खेली हुई है प्रल्हाद नाईक। जोरदार टाळ्या होऊ द्या गावदेवी भादवड संघ। प्रल्हाद आइए प्रल्हाद आणि काय योगायोग आहे मनोहर तारे यांच्या शुभ असते ऑल इन भादवड क्या बात आहे। तर जावेद दळवी असफर बोलिंस्कर यांनी पुरस्कृत केलेलं ए गिफ्ट हॅम्पर खरंच म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल। आता सुपर 6 साठी आपण वळतोय। तारिक रईस रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी पुरस्कृत केलेलं मनगटाचं घड्याळ जाणून घेऊया रेश्माकडून कोण आहे विजेता। सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू प्रल्हाद दादा। तुम्हाला पुन्हा व्यासपीठावरती यायचंय। जोरदार टाळ्या होऊ द्या प्रल्हाद नाईक। गोरी फॉर्म सेंटरचे महबूब गोरी जे आपले शुभचिंतक आहेत त्यांच्या शुभ असते सुंदर घड्याळ। तारिक रईस रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी पुरस्कृत केल्याबद्दल धन्यवाद। आता आपण वळणार आहोत सामनावीर पारितोषिकसाठी। मॅन ऑफ द मॅच गोज टू गावदेवी भादवड संघातून प्रल्हाद नाईक। क्या बात है प्रल्हाद नाईक ऊपर वाला जब भी देता है पूरा छप्पर फाड़ के देता है आणि म्हणूनच क्रिकेटचा आधारवड आहे गाव भादवड असं म्हणायला पाहिजे। एकापेक्षा एक सरस खेळाडू आणि बघा गिफ्ट्स वाढलेले आहेत। ओ हो 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 क्या बात है। म्हणजे असं नाही वाटत रेश्मा की एका लग्न समारंभामध्ये आलेले आहोत। ओ व्हॉट अ गिफ्ट्स। सुरू करूया। अक्रमबाई यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी असफर बोलिंस्कर ए भारत गॅसचा गिफ्ट हॅम्पर। आसिफ शेख यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी असफर बोलिंस्कर ए भारत गॅस गिफ्ट हॅम्पर। असरार अंसारी यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी असफर बोलिंस्कर ए भारत गॅस गिफ्ट हॅम्पर। आमचे समालोचक मित्र मनोहर तरे यांचा शुभ हस्ते जावेद दळवी असफर बोलिंस्कर ए भारत गॅस गिफ्ट हॅम्पर। गोरी फॉर्म सेंटर महबूब गोरी यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी असफर बोलिंस्कर ए भारत गॅस गिफ्ट हॅम्पर। त्याचप्रमाणे आता मुदस्सिर खान यांचा शुभ हस्ते जावेद दळवी असफर बोलिंस्कर ए भारत गॅस गिफ्ट हॅम्पर। नासिर अहमद साहब इनके दस्ते मुबारक से जावेद दळवी असफर बोलिंस्कर ए भारत गैस गिफ्ट हैम्पर। अब हमारे नईम भाई के दामाद मोहसिन खान साहब अगला तोहफा वो इनायत करेंगे जावेद दळवी असफर बोलिंस्कर ए भारत गैस का गिफ्ट हैम्पर। आइए अनिल शेख खलील शेख यस जावेद दळवी असफर बोलिंस्कर ए भारत गैस गिफ्ट हैम्पर। रेशमा लॉकडाउन में अगर 25 आदमी की उपस्थिति में शादी भी होना तो इतने इनाम नहीं मिलेंगे जो यहाँ मिल रहे हैं, आप देख लीजिए। आइए अगले अवार्ड की तरफ आगे बढ़ते हैं। अब मैं आसिफ शेख साहब आपसे दरख्वास्त है डी साकरिया लाहौटी कंपाउंड का ये 20% डिस्काउंट वाउचर। असरार अंसारी इनके शुभ हाथों से जॉली डिजाइनर 20% का डिस्काउंट वाउचर। मनोहर तरे जी उनके हाथों डी साकरिया का ये ट्रेंडी बैग। प्रल्हाद तू तिथेच थांब, आज सर्व तुझ्याकडे येतील। महबूब गोरी साहब बी क्रीमी और एक्रेलिक आर्ट टू के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर किया गया मेडल। अब आगे बढ़ते हुए मैं नासिर अहमद साहब के हाथों जावेद दळवी असफर बोलिंस्कर का ये ए भारत गैस गिफ्ट हैम्पर। मोहसिन खान साहब के हाथों एसके स्पोर्ट्स महापोली का स्पॉन्सर किया गया ये कैप। आइए अब नासिर अहमद साहब और मोहसिन खान साहब द्वारा संयुक्त रूप से अंजुर गांव की एवन जोड़ी नीलेश पाटिल सुकेश डाकी इनके द्वारा स्पॉन्सर की गई ये फलों की बास्केट। और महबूब गोरी और मनोहर तरे क्या बात है M&M एक्रेलिक आर्ट टू के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई मार्बल की
बेशकीमती ट्रॉफी, मैन ऑफ द मैच। सभी गेस्ट का बहुत बहुत शुक्रिया, अब आप तशरीफ ला सकते हैं। थँक्यू सो मच टू ऑल अ स्पेशल गेस्ट. मान्यवरांचं मनापासून आभार. नक्कीच तुम्ही बाली ट्रॉफी एन्जॉय करतच असाल. प्रल्हाद, असं वाटतं का एक मिनी रिसेप्शन आहे म्हणून? नक्कीच. प्रल्हाद, अंतिम सामन्यासाठी एक वेगळी रणनीती बनवावी लागते, कारण सारखं क्रिकेट खेळून अंतिम सामना जिंकता येत नाही. आज जो परफॉर्मन्स दाखवलाय, समाधानी आहेस का? नक्कीच. भादवड गावातल्या रहिवाशांना काय सांगायचंय, म्हणजे आज जल्लोष कुठून सुरू होणार आहे? जल्लोष संजयभाई म्हात्रे यांच्या ऑफिस पासून सुरू होणार. क्या बात आहे, म्हणजे फटाकडी तिथून लागणार आहे, ते कुठपर्यंत वाजवत जाणार आहात? संजयभाईच्या फार्म हाऊस पर्यंत. क्या बात है. संजय भाई, आज आपका बहुत खर्चा होने वाला है, तो बहुत बहुत शुक्रिया प्रहलाद नाइक जी, आप इसी तरह खेलते रहे और 40+ क्रिकेट जो बुलंदी पे है उसको बरकरार रखे. थँक्यू. थँक्यू सो मच. चला, तो पुन्हा वळणार आहोत टॉसकडे, जिकडे ग्रामीणचा महामुकाबला होणार आहे. तद्वर बाय बाय.